हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. हॅशटॅग तिची गोष्टच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर फ्रेममध्ये जी अभिनेत्री बसली आहे तिचं एका शब्दात वर्णन मी अनस्टॉपेबल असं करीन, कारण बॅक टू बॅक कामं, बॅक टू बॅक तिच्या स्वप्नांचा पाठलाग करताना ती आपल्याला दिसतीये. स्वागत करूया अभिनेत्री सई तामणकरचं. धन्यवाद. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. मला नवीन आणि छान विशेषण दिल्याबद्दल थँक्यू. पण सई, मी जेव्हा पण तुला बघते, एखादा ट्रेलर बघते तुझा किंवा सोशल मीडियावर तुझ्या पोस्ट बघते, एक शब्द मला तुझ्यासाठी सुचतो, दॅट इज अनस्टॉपेबल. कमाल चालू आहे सगळं. थँक्यू. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर न्यू होम. थँक्यू. तुझ्या आवडेल ते बजेट या नव्या कारसाठी. अँड मॅडम एस वेलकम. थँक्यू. थँक्यू. सई कशी आहेस? मस्त, सुपर्ब, छान आहे. कसं सुरू आहे? प्रमोशन चालू आहे मानवत मर्डरचं जोरदार, आणि मी बघतेय तुझे लुक्स वेगवेगळे. ॲक्च्युली ना हे खूप गट्सी आहे ज्या प्रकारे तू हे सगळे लुक कॅरी करतेस, किंवा आत्ता पण जे टेम्पररी टॅटू हे सगळं मस्त आहे. हे सगळं करायला एकतर खूप एनर्जी लागते, सगळ्यात महत्त्वाचं आवड लागते, आणि जसं मी म्हणाले कॅरी करायचे गट्स. या तिघांचं एक संमिश्र उत्तर काय असेल सईसाठी? कसं करते? चौथा खूप महत्वाचा मुद्दा तू विसरलीस, किडे. यू मला असं वाटतं की एक फायर असली बेलिंगमध्ये ना की ते होतं, आणि एक अट्टहास असतो की नाही हे आपण करूया, हे कधी केलं नाही, किंवा जरा अजून एक्स्ट्रा एफर्ट्स ह्याच्यामध्ये देऊया, हे कधी केलं नाही आहे. हे मला एकटीला वाटून चालत नाही, माझ्या टीमला पण वाटलं पाहिजे, आणि फॉर्च्युनेटली त्यांनाही वाटतं. तर मला माझं असं कायम म्हणणं असतं की आपण म्हणतो की हे मी केलं, हे मी केलं, पण आपल्या मागे अदृश्य आशीर्वाद किंवा खूप सदिच्छा ज्या आपल्याला माहीतही नसतात, आपल्यापर्यंत पोचलेल्याही नसतात, तशीच आमच्या कुठल्याही कामाच्या मागे एक तगडी टीम असते, आणि ती माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मी हे धाडस करू शकते असं मला वाटतं. येस. पण सई, तिची गोष्ट, तुझी गोष्ट मला जाणून घ्यायची आहे, पण त्याआधी मला सांग 3 अशा गोष्टी दॅट डिफाईन्स यू. सई तामणकरला काय डिफाईन करतं? काय डिफाईन करतं? आय थिंक माझं स्त्री पण मला डिफाईन करतं. माझ्या अचीवमेंट्स मला डिफाईन करतात, आणि मला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्याचा मी केलेला वापर हेही मला डिफाईन करतं असं मला वाटतं. ओके. येस सई. जरा काही वर्ष मागे जाऊन विचारते, तुझं बालपण कसं होतं? माझं बालपण खूप मस्त होतं. माझे बाबा मर्चंट नेव्हीत होते, त्याच्यामुळे जेव्हा इंडियामध्ये गोष्टी यायच्या नाहीत, म्हणजे टाईड माझ्या लहानपणापासून माझी आई वापरायची. सो अशा गोष्टी ज्या इंडियामध्ये कधीच आपण बघितल्या नाही, ह्या सगळ्या बाबांनी मला इंट्रोड्यूस केल्या. किंवा सी फूड खायला शिकवणं, किंवा कुठलं क्विझिन कुठलं काय ह्याचं ज्ञान, हे वेस्टर्न म्युझिक, हे सगळं ना माझ्या वडिलांनी मला इंट्रोड्यूस केलं. त्यामुळे माझं बालपण अत्यंत काय म्हणूया पॅम्पर्ड, खूप इंटरेस्टिंग. माझे आई वडील पण 2 खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीज आहेत. त्याच्यामुळे मला आठवतं की आम्ही रोड ट्रिपला जायचो. आमच्याकडे एक मारुती व्हॅन होती, त्याच्यामध्ये आई, बाबा आणि मी. तर असेही क्षण मी बघितलेले आहेत की एक पिट स्टॉप घेतला आहे, मी मागे झोपले आणि मी उठले तर गाडीत कोणीच नाही आहे, आई बाबा जेवायला गेलेत किंवा त्यांनी पिट स्टॉप घेतला आहे. सो अशा गोष्टी मला खूप आठवतात की म्हणजे ह्याच्याकडे मी असं नाही बघितलं की कसं लहान मुलाला सोडून गेले. मला असं वाटतं की त्यांची इंडिव्हिज्युअलिटी त्यांनी जपली होती, त्यांच्या मूल होण्यानंतर सुद्धा, लग्न होण्यानंतर सुद्धा, आणि मला ते खूप आवडतं. पण आज जेव्हा सई तू या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून बघतेस, तेव्हा म्हणजे आता मी तुला सांगू, मी तुला दुनियादारीपासून मला व्यवस्थित लक्षात राहिलीस असं आहे, राईट? जेव्हा तू बघतेस इतका पल्ला, कारण आत्ता मी जेव्हा तुझ्याबद्दल वाचत होते ना, तू खूप काम केलंयस. तू बरंच नाटक, मालिका, तुझे मराठीतले चित्रपट, हिंदीतले चित्रपट, कमर्शियल्स तू खूप केलंयस. तू जेव्हा मागे वळून बघतेस कधीतरी, तेव्हा तुला काय वाटतं स्वतःबद्दल? हेच वाटतं की मी फक्त कामच केलंय. मी खूप कमी फिरली आहे, मी खूप कमी लाईफ एन्जॉय केलंय, मी खूप कमी स्वतःसाठी वेळ काढलाय. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून माझं काम सुरू झालं की आपल्यावर पडलेली जबाबदारी ती पूर्ण करा.
त्याच्यानंतर त्याच्यातले लेयर्स, ब्युटी कळायला लागली, माझ्या जॉबची ब्युटी कळायला लागली, किंवा एक कॅरेक्टर रंगवणं किंवा ते उभं करणं ह्याच्यातले बारकावे कळायला लागले. मग थोडंसं क्रिएटिव्ह इंटरेस्ट जास्त वाढला. असं करत करत ते वाढतच गेलं. तर मला असं वाटतं की एक 15 वर्ष मी असं काम केलं आहे. मी कुठे इकडे तिकडे बघितलेलंच नाही आहे. त्यामुळे व्हेन आय लुक बॅक मला कधी कधी असं होतं की थोडा वेळ स्वतःसाठी काढायला पाहिजे होता का, असं वाटतं डेफिनेट. तू जेव्हा रिसेंटली नवीन कार घेतलीस ना, तेव्हा मी तुझी इंस्टाग्रामवर एक स्टोरी बघितली होती बुके घेऊन, की आता बास, वी हॅव ड्रीम्स टू अचीव, राईट? करेक्ट. सो सई, आत्तापर्यंत स्वतःसाठी अशी 2 मिनिटं मुवमेंट देतेस तू स्वतःच्या पाठीवर शाबासकीची थाप आजकाल द्यायला? देते, आजकाल देते, कारण माझ्या थेरपिस्टने सांगितले दॅट इज इम्पॉर्टंट म्हणून देते. पण मी अशी काय म्हणूया, वाह आता जमलंच आहे, आता आलीच, असं नाही होत मला. किंवा मी अशी रमणारी पण मुलगी नाही आहे, सक्सेसमध्ये पण नाही, फेल्युअरमध्ये पण नाही. मला दुसऱ्या दिवशी परत नव्या एनर्जीने उठून कामाला जायला खूप आवडतं. त्याच्यामुळे कुठलेही, म्हणजे ऑनेस्टली मला अवॉर्ड जरी मिळालं ना, मी घरी आल्यानंतर ते संपतं, म्हणजे आय एम आउट ऑफ इट, नेक्स्ट डे बिगिन्स. तर मला ते मी आता खूप जाणीवपूर्वक हे आत्मसात करते की स्टॉप, ड्वेल इन इट, ॲटलिस्ट 2 दिवस स्वतःबरोबर तरी सेलिब्रेट कर. हे मी खूप रिसेंटली करायला लागले आणि त्यांनी जेन्युइनली बरं वाटतं. आत्ता सांगितल्यानंतर तुला, है ना? हो. ओके. बट मानवत मर्डर ही तुझी सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे सोनी लिव्हवरनं. सई, स्क्रिप्ट, प्रत्येकजण स्क्रिप्ट तगडी असली, कॅरेक्टर तगडं असलं की आपण ते निभावून नेतो, असं मी अनेकांकडनं बोलताना ऐकले. मला या स्पेसिफिकली समिंद्रीच्या कॅरेक्टरबद्दल सांग. कुठल्या गोष्टी सईसाठी इनफ होत्या या कॅरेक्टरसाठी स्वतःला पुश करायला? दिग्दर्शक, आय थिंक आशिष बेंडे. कारण आशिष बेंडे दिग्दर्शक असला तरी तो आधी माझा मित्र आहे. त्याच्यामुळे दर्शना कसं असतं, जेव्हा ना एखादा मित्र किंवा मैत्रीण प्रोफेशनली तुमच्याशी कनेक्ट करतात, तेव्हा ना आपल्या मनात असं एक वेगळं हे निर्माण होतं की ह्या माझ्या मित्राला मी आता कसं इम्प्रेस करू, किंवा ह्या माझ्या मैत्रिणीला जी डिरेक्टर पण आहे तिला मी कसं इम्प्रेस करू. हा थॉट पहिल्यांदा मनात येतो की नाही, माझ्या कामाने ना इम्प्रेस झालीच पाहिजे ही व्यक्ती. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही आय थिंक 4 पैसे 4 कण जास्त कष्ट करता आणि तुम्ही काम करता. आणि ती ईर्ष्या पण छान असते सेटवर, की आशिष मला येऊन फक्त सांगायचं ह्या पॉईंटला जर ही रिॲक्शन आली तर मज्जाच येईल. सो रिस्पॉन्सिबिलिटी देणं आणि ती घेणं, ही देवाणघेवाण ना खूप महत्त्वाची असते कुठल्याही शूटमध्ये किंवा सेटवरती. आणि मला सुदैवाने असे चांगले मित्र भेटलेत, खरं बोलणारे मित्र भेटलेत. ते मला वेळच्या वेळा जबाबदाऱ्या देत असतात आणि मी त्या पेलवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे ऑफकोर्स आशिष वॉज इनफ. पण मला असंही वाटतं की हा जॉनरा पण वेगळा आहे. मराठीमध्ये या जॉनरशी जास्त खेळलं जात नाही आणि म्हणून पण मला हे करायचं होतं. आणि तिसरं कारण म्हणजे कधीही न केलेला लुक आणि कधीही न बोललेली लँग्वेज, ह्या 2 गोष्टी पण माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या होत्या. कारण मला असं वाटतं की मी कुठलंही कॅरेक्टर केलं तरी सई जशी हसते तसंच ते कॅरेक्टर हसणार आहे, सई जशी रडते तसंच ते कॅरेक्टर रडताना दिसणार आहे. मग मी वेगळं काय करू, मग मी वेगळं कसं करू, हा सतत जो लढा सुरू असतो. त्याच्यामध्ये कधी कधी असे छान प्रोजेक्ट्स येतात ज्याच्यामधून ही उत्तरं मिळू शकतात. येस, करेक्ट. पण सई, आता समिंद्रीचा रोल असू देत किंवा तुझी धुरळातली भूमिका असू देत किंवा इंडिया लॉकडाऊनमध्ये तुझ्या प्रकारची ही प्रत्येक भूमिका ना एकापेक्षा एक वेगळी आहे. या सगळ्या, किंवा मिमीमधली भूमिका असेल, या सगळ्या भूमिका आपण एका साईडला धरूयात. तुझे बोल्ड आणि ब्युटिफुल ज्या भूमिका केल्या तू एका साईडला असू देत. तू ना स्वतःच बद्दलचे गैरसमज म्हणू देत किंवा स्टेरिओटाईप ब्रेक केला आहे असं म्हणेन, याच्यासाठी तुला वेळ गेला सई, किंवा ते कसं केलंस तू? ऑफकोर्स मला असं वाटतं की या जगात सगळ्यासाठी ज्याचा त्याचा वेळ त्याला द्यावा लागतो. आणि जर आपण वेळ दिला नाही तर इट इज नॉट, काय म्हणूया, लॉन्जिटिव्हिटी नसते त्या गोष्टीला, ते शॉर्ट टर्म असतं. मी T20 प्लेयर नाही, मी लाँग टर्म प्लेयर समजते स्वतःला. मला बिगर पिक्चर बघायला कायम आवडतो. तर मला असं वाटतं की मी विश करून काही होणार नाही आहे. मला डिरेक्टरनी पण त्या लाईटमध्ये बघितलं पाहिजे, म्हणजे डिरेक्टर्सनी पण मला वेगळ्या वेगळ्या लाईटमध्ये बघितलं पाहिजे, तेव्हा माझ्याकडे जाऊन अपॉर्च्युनिटी येणार आणि तेव्हा मला. सो मी सगळ्यात आधी सगळ्या दिग्दर्शकांचे मनापासून आभार मानू इच्छिते की मला त्यांनी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघितलं. मिमीमध्ये सुद्धा एका महाराष्ट्रीयन मुलीला
राजस्थानी मुस्लिम मुलीच्या रोलमध्ये कास्ट करण्यासाठी आय विल बी फॉर एव्हर ग्रेटफुल टू लक्ष्मण सर. सारंगनी मला वडासाठी कास्ट केलं, तर आय विल बेरोजगारमध्ये आय विल बी सो. मला असं वाटतं ॲक्टर हा इतका डिपेंडंट असतो ना की त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी यायला लागते, दिग्दर्शकाच्या मनात त्याच्याबद्दल विचार यायला लागतो आणि मग ते आमच्याकडे येतं. सो तुम्ही वेगवेगळी कामं करत राहिलात तर ह्या अपॉर्च्युनिटीज तयार व्हायला मदत होते असं मला वाटतं, आणि तेच मी प्रयत्नपूर्वक करत आली आहे असं मला वाटतं. येस. तो सई परत जरा काही वर्ष मागे जाते. शाळा कॉलेजचे तुझे दिवस सांग. सगळे इंटरनेटवर वाचतात की तू कबड्डी प्लेअर होतीस, तू स्टेट रिप्रेझेंट केलं आहेस, त्याच्यानंतर तू कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या पलीकडची शाळा आणि कॉलेजमधली नाटकामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली सई नेमकी कशी होती? मी शाळेमध्ये कधीच नाटकात इन्व्हॉल्व्ह नव्हते. आय वॉज हेविली इन टू स्पोर्ट्स. आणि दंगेखोर पण आदर्श विद्यार्थिनीमध्ये नॉमिनेट होणारी अशी मी एकमेवच असेल. म्हणजे मला शिक्षाही तेवढ्याच झाल्यात, पण मला आदर्श विद्यार्थिनीमध्ये नॉमिनेशन स्टुडंट होतीस. येस, अबाव ॲव्हरेज, म्हणजे 85+ मार्क्स मला कायम असायचे. स्कॉलर नाही म्हणता येणार, मी एकपाठी आहे, म्हणजे मला एकदा वाचलं की लक्षात राहायचं. आणि मला एकदा कुठल्या तरी टेस्टला किंवा 6माही परीक्षेत जर का 90 मार्क मिळाले तर मग मी अभ्यासच करायचे नाही की आता आपल्याला येतंय असं. काही विषय खूप आवडायचे, काही विषय अजिबात आवडायचे नाहीत. जे विषय आवडायचे त्याचा मी मनापासून अभ्यास करायचे. मला भाषा खूप आवडायच्या सगळ्या, मी कायम भाषांमध्ये स्कोर करायचे. बाकीची लोक गणित, विज्ञान ह्याच्यामध्ये, मी भाषांमध्ये स्कोर करायचे. त्यामुळे असे काही सॉफ्ट स्पॉट्स होते, पण एकंदरीत दंगेखोर पण गोड अशी मिक्सचर असलेली विद्यार्थिनी मी होते असं मला वाटतं. नाटकाचे डेज कसे होते? आता मिस करतेस तू थिएटर? नाटकाचे डेज म्हणजे मी राज्य नाट्य स्पर्धेला एक नाटक केलं, आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना एक नाटक केलं, आणि मग मुंबईला आल्यानंतर एक प्रोफेशनल नाटक केलं. मला असं वाटतं की स्टेजवर परफॉर्म करण्याची झिंग जी आहे त्याची तुलना कशाबरोबरच होऊ शकत नाही. कारण तुम्ही कितीही रिहर्सल करा, त्या वेळेला काय ट्रूथ बाहेर येईल हे तुमच्याही हातात नसतं, कोणाच्याच हातात नसतं. आणि आय थिंक ती त्याची ब्युटी आहे की आजचा प्रयोग कसा होणार आहे माहीत नाही. सो हो, मी मिस करते. पण मला असं वाटतं की मला काहीतरी फ्रेश किंवा नाटकाचीच परिभाषा बदलणारा असं काहीतरी मी सॉलिड काहीतरी बघतीये, ते मिळालं तर मी करेन, अदरवाईज. ओके. पण हे सगळं करायला सई तुला दिवस 24 तासापेक्षा जास्त लागेल का? कारण तू स्वतःचा ब्रँड करतेस, तू इतर ब्रँड एन्डोर्समेंट करतेस, वेब सिरीज, हास्य जत्रा म्हणा, सिनेमे, हे सगळं चालू आहे. या तुला 24 तास जास्त लागतील दिवसाला असं वाटतं? कधी वाटतं मला की 30 तास असते तर मजा आली असते. ओके. पण आम्ही सगळ्यांनी एक सिरीज बघितली युट्यूबवर, माय 11th प्लेस, ज्याच्यामध्ये सई खूप मनमोकळेपणानं सईने तिच्या घराबद्दलच्या आठवणी, तिचा स्ट्रगल हे सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर आम्ही एक आलिशान घर बघितलं, जे सईचं हक्काचं घर, सईची हक्काची जागा, आणि फार सुंदर तू केलंयस डेकोरेट. तुला अनेकांनी विचारलं त्या घराबद्दल. मला जरा बॅक स्टोरी सांग. जेव्हा चावी हातात आली आपल्या घराची, आम्ही ऐकलं की तू लॉकडाऊनमध्ये घर शोधायला गेलीस आणि घर मिळालं, पण जेव्हा चावी हातात आली अँड वी डिड इट, इतकं सुंदर घर झालं आपल्या नावे, सई ती काय फिलिंग होती? कसा होता तो दिवस? वेल, जसं मी मगाशी म्हणाले की चावी घेतली, मी घरी गेले, आणि म्हणजे काहीच नाही, काही घडलंच नाही जणू असं. पण मी जेव्हा राहायला लागले तिथे तेव्हा इट रिअली रिअलाइज्ड, तेव्हा ते सिंक इन झालं की किंवा जेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी शिफ्टिंगची प्रोसेस जशी जशी जवळ येत होती दर्शना, तशी मी जुन्या घराला सोडायच्या जास्त दुःखात होते रादर दॅन नवीन घरी शिफ्ट करायचं. तर मला हे इमोशन कसं हँडल करायचं कळत नव्हतं. असं होतं ना की एक नवीन मित्रमैत्रीण कोणीतरी भेटतं आणि आपली हळूहळू त्याच्याशी ओळख होते, मग हळूहळू मैत्री होते. तसं काहीसं माझं आणि माझ्या नवीन घराचं झालं असं मला वाटतं. आणि मी कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण मला असं वाटत होतं की हे आपण डिसाईड केलं, हे माहीत नाही होईल का नाही. सगळं फायनल झाल्यानंतर मग मी पहिलं आईला सांगितलं. आईला पण नाही सांगितलं.
सगळं झाल्यानंतर मी आईला सांगितलं आणि तिला मी व्हिडिओ पाठवला तर ती म्हणाली काही कळत नाही व्हिडिओ. मी तिला बोलावलं. मग ती जेव्हा आली तेव्हा शाबास रे पठ्ठ्या असं जेव्हा ती म्हणाली तेव्हा मला असं वाटलं की ओके, वाव शाबास. असं एक स्वतःला आपण खूप रेअरली शाबासकी देतो, म्हणजे मी तरी. तर मी सो दॅट मस्ट बी वन ऑफ द रेअरेस्ट मोमेंट जेव्हा मी स्वतःला शाबासकी दिली. इतकं छान घर झालंय. इतकं छान घर झाल्यापेक्षा सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती विदाऊट एनी सपोर्ट एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं इज नॉट इझी. आणि म्हणजे तुम्ही ना बदलून जाता माणूस म्हणून. तुम्ही अचानक तुमचं प्रौढत्व अजून एक कणभर वाढतं असं मला वाटतं. आणि तुम्हाला त्यानिमित्ताने खूप गोष्टी रिअलाईज होतात. तुम्हाला त्यानिमित्ताने तुमच्या सवयी काय आहेत, फायनान्शियल तुमचं हायजीन कसं आहे, किंवा तुम्ही किती इम्पल्सिव्ह आहात, किंवा तुम्ही किती इम्पल्सिव्हली काय डिसिजन घेता. अशा खूप रिअलायझेशन्सनी भरलेला वेळ होता हा. पण येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. येस. पण तू आत्ता आईला तू आत्ता सांगितलं, उल्लेख केलास सई, ॲक्च्युली तू 17व्या वर्षी वगैरे मुंबईत आलीस ना कामासाठी. खरं तर आपल्या फॅमिलीचं सपोर्ट, आपण जे काम करतो ह्याच्यामध्ये खूप गरजेचं असतं. अशा गोष्टी इम्पॉसिबल असतात. स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत फॅमिलीचा सपोर्ट किती स्ट्रॉंगली तुझ्यासोबत राहिली आहे आणि कसा सपोर्ट होता, तू आता इतकी वर्ष काम करतेस? आमच्या घरी किंवा फॅमिलीमध्ये कोणीच या फील्डमध्ये नाही आहे, कोणीच नाही आहे. माझी मावशी सायंटिस्ट आहे, माझा मामा त्याचा पेट्रोल पंप आहे. सो असं भलतेच काहीच संबंध नाही या प्रोफेशनशी. सो आम्हाला कोणालाच काही पूर्वग्रह असा नव्हता की फिल्म इंडस्ट्री म्हणजे काय किंवा असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आय थिंक इझी गेलं. कारण जेव्हा अज्ञानात सुख असतं तेव्हा आपल्याला कमी त्रास होतो. तर मला असं वाटतं की ह्या भावनेनी मला माझ्या आईनी पाठवलं आणि माझ्यावर तिने विश्वास ठेवला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपल्यावरती कोणीतरी विश्वास ठेवतं आपण ऑटोमॅटिकली जबाबदॅरीने वागायला शिकतो. तर आय थिंक ते झालं माझ्याबरोबर. आणि ऑफकोर्स माझे घरचे सगळेच म्हणजे हॅव ऑलवेज बीन सपोर्टिव्ह. म्हणजे असं कधीच झालं नाही की कशाला का किंवा असं कधीच नाही. म्हणजे आमच्या घरी खूप मोकळं ढाकळं लिबरल छान वातावरण आहे. त्याच्यामुळे अजिबातच कधी मला विरोध नाही झाला कुठल्या गोष्टी. भारी. इंडस्ट्रीमध्ये तर आपण आलो आणि रिअल स्ट्रगल सुरू झाला असं आपण म्हणूया. सुरुवातीचे दिवस हे म्हणजे एक थोडंसं भीती असू शकते किंवा चाचपडत असू शकतो. सई, तुझ्या बाबतीमध्ये सांग, जेव्हा सुरुवात झाला हा इंडस्ट्रीमधला प्रवास, इनिशियल डेज कसे होते? खूप उत्सुक असायचे मी सतत. म्हणजे क्युरियस पर्सन असतो ना तशी असायचे मी. भीती नव्हती? अजिबात नाही. कारण मी याचं कारणही सांगते. कारण मी मुंबईला ना मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या मामा आणि मावशीकडे महिनाभर येऊन राहायचे. मला भयंकर आवडायचं मुंबईत राहायला. आणि मला काय तेव्हा एवढी समज नव्हती की ह्या सिटीमधलं आपल्याला काय अट्रॅक्ट करतंय. पण आय थिंक इट वॉज द स्पीड दॅट आय लाईक्ड. आणि त्याच्यामुळे म्हणजे असं कधीच वाटलं नाही की आता परक्या शहरात आपण चाललो आहे. त्यामुळे मी खूप जास्त क्युरियस असायचे. माझ्या मामा आणि मावशीने मला सांगितलं होतं की आम्ही तुला गाईड करू की कुठली बस जाते किंवा कसं कम्यूट करायचं, हा एरिया कसा आहे, तो एरिया कसा आहे, बाकी सगळं यू हॅव टू एक्सपिरियन्स युअर सेल्फ. आणि प्रॅक्टिकल नॉलेज इज द बेस्ट नॉलेज. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतःहून एखादी गोष्ट करून तो अनुभव गाठीशी येतो, तो बेस्ट अनुभव असतो. तो कुठल्याही पुस्तकात मिळत नाही, तो कोणी शिकवू शकत नाही. तर मला असं वाटतं की मी इनिशियल डेज हेच गेले की कसा प्रवास करतोय आपण, मग ट्रेन, मग बस, मग नवीन ओळखी, मग नवीन क्षेत्र, मग हे क्षेत्र कसं ऑपरेट होतं काहीच माहीत नव्हतं. आणि खूप चांगली माणसंही या प्रवासात भेटली. त्यामुळे मोर दॅन स्केर्ड ऑर इनसिक्युअर ऑर एनिथिंग, मी खूप क्युरियस होते असं म्हणायला हरकत. पण तू व्हॉट नेक्स्टचा विचार करतेस आफ्टर एक प्रोजेक्ट? कधीच नाही. गो विथ द फ्लो. कधीच नाही. म्हणजे मी आयुष्यात पण नाही विचार करत. कधी आता काय म्हणूया, एवढं आयुष्य जगल्यानंतर किंवा एवढ्या एक्सपिरियन्स नंतर प्रॅक्टिकॅलिटीची झालर लागते माणसाला. म्हणजे वेदर यू लाईक इट ऑर नॉट. आय डू नॉट लाईक इट. पण त्या झालरीमधून हा विचार कधीतरी येतो की व्हॉट नेक्स्ट. पण असं वाटतं की ज्या माणसाची कधीही कितीही कष्ट करायची तयारी असेल त्याला कधीच कमी पडत नाही असं मला वाटतं. सुरुवात केल्यानंतर सई, तेव्हा भूमिका निवडाचा क्रायटेरिया किंवा प्रोजेक्ट निवडायचा म्हणूया, ते आत्ता प्रोजेक्ट निवडायचा क्रायटेरिया किंवा भूमिका
काही डिफरन्स वाटतो तुला? काही डिफरन्स आलाय? वेगळ्या वेगळ्या आहेत गोष्टी? नाही दर्शना, मला असं वाटतं की इट्स ऑलवेज बीन इन्स्टिंक्ट. म्हणजे ऑलवेज माझं मन मला सांगतं की हे करायचं आहे का नाही करायचं आहे, आणि मी त्याला पूर्णपणे रिस्पेक्ट करते, त्याला पूर्णपणे एक्नॉलेज करते आणि त्याचं ऐकते कायम. आणि मला आजपर्यंत माझ्या मनाने कधीच धोका दिलेला नाही आहे. मी इथे गट फिलिंगला मन हे संबोधते, इन्स्टिंक्ट म्हणजे. तर मला असं वाटतं की काय कशामुळे मला ती भूमिका करावीशी वाटते हे मला कधी मे बी पिन पॉईंट करता येणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकल ब्रेकडाऊन मी तुला देऊ शकते, जसा मानवत मर्डर्सचा दिला की लुक वेगळा होता, भाषा वेगळी होती, दिग्दर्शक इंटरेस्टिंग होता. पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण एक कारण असतं बघ, जे तुम्हाला इथून सांगतं की नाही हा प्रोजेक्ट कर. तसं त्याच्यावरच विश्वास ठेवून मी आजपर्यंत डिसिजन्स घेतलेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या जर का मला एक प्रोजेक्ट आला आणि तो यूट्यूबवर असेल किंवा तो कुठेतरी येणार असेल जो प्लॅटफॉर्म आपल्याला माहीत नाही आहे, पण रोल कडक आहे, तर मी तो करीन मे बी. म्हणजे त्याला काही पॅरामीटर्स किंवा हे हो हे नाही असं काहीच ठरलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं ते बेस्ट आहे. म्हणजे तुम्ही कशात कधी अडकून नाही राहत. म्हणजे तुम्हाला झाडू हातात आला तरी तेवढीच खुशी आहे, मर्सिडीजची चावी हातात आली तरी तेवढीच खुशी, असं मला वाटतं. पण ते असं असतं ना की सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर येत आहे काम तर आपण करूया, असा एक तो कुठेतरी गो टू अप्रोच असतो. ऑफकोर्स असे किती पापं केलेत मी. म्हणजे असं एक क्रिंज फेस्टिवल होऊ शकतो असा, एवढ्या फिल्म्स आहेत की वेन आय लुक बॅक नाव की अरे असं होतं. पण दॅट्स ओके. पण मला असं वाटतं त्या वेळेला आपल्याला जे योग्य वाटत असतं ते डिसिजन्स आपण घेत असतो. येस. एका आर्टिकलमध्ये मी वाचलं सई, यू नेवर माइंड ऑडिशनिंग फॉर एनी रोल, राईट? आत्ता एवढा वर्षाचा प्रवास, एक 15-17 वर्षाचा, तू अनेक ऑडिशन्स दिले असतील, पण एक पहिलं ऑडिशन असतं ना जे लक्षात राहतं आपल्या. तुझं पहिलं ऑडिशन कसं होतं? मला 2 ऑडिशन्स लक्षात आहेत तसे. या गोजीरवाण्या घरातचं एक ऑडिशन आणि सनई चौघडेचं एक ऑडिशन. ही 2 माझ्या प्रॉमिनंटली लक्षात आहेत. कारण या गोजीरवाण्या घरासाठी ऑडिशनसाठी माझ्याकडे ना एक गावरान ॲक्सेंटमधलं स्क्रिप्ट आलं होतं. आणि माझं काय आहे मला माहीत नाही, पहिल्या ऑडिशनमध्ये मी कायम रिजेक्ट होते, मग दुसऱ्या ऑडिशनमध्ये मी थ्रू होते. आय डोंट नो व्हॉट इट इज. तर पहिली ऑडिशन जेव्हा झाली तेव्हा असं वाटलं की हिची भाषा अशुद्ध आहे, नाही ही नको. मग परत एक दुसरी ऑडिशन झाली, त्याच्यामध्ये आपण आता जसं बोलतोय तसं बोलायचं होतं आणि मी बोलीभाषेत व्यवस्थित बोलले. तर त्यांना असं झालं की ओ हिची भाषा अशुद्ध नाही आहे, तिला स्क्रिप्ट. सो ह्या बेसिसवरती माझं कास्टिंग झालं. आणि सनई चौघडेला आय थिंक मी 3-4 वेळेला ऑडिशन केली. म्हणजे वेगळे सीन्स, आधी लाईट सीन्स, मग इंटेन्स सीन्स, मग ग्रुप सीन्स. ऑडिशन्स आर फन. मला असं वाटतं की ऑडिशनच्या वेळेला पोटात जे काही होतं आपल्या, बटरफ्लाईज असतात, भीती असते, एक आपलं झालं पाहिजे हे एक जे फिलिंग असतं, हे सगळं जमा करून तुम्ही जेव्हा ते ऑडिशन देताना ते सगळ्याचं मिक्सचर असतं आणि इट ऑलवेज वर्क्स. कारण त्याच्यात खूप पॉझिटिव्हिटी असते. तर मला ऑडिशन्स स्कॅरी असतात, पण मला त्या इक्वली इंटरेस्टिंग आणि हव्याशा वाटतात. मानवत मर्डर हा तुझा कितवा प्रोजेक्ट असेल साधारण? ओव्हरऑल सांग. मालिका, सिनेमा, वेब सिरीज सगळं मिळून? ओ माय गॉड, मी काउंट नाही केलंय कधी. पण वजनदार वॉज माय 50th फिल्म, हे मला माहिती आहे. नाही, पॉंडिचेरी वॉज माय 50th. येस. माहित नाही. पण हे प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा केव्हा एखादी भूमिका तुझ्याकडे येते किंवा तू ऑडिशन देतेस तेव्हा सेम असतं बटरफ्लाईज? हो अजूनही. आणि सी आमचं फील्ड असं आहे की जिथे कॉम्पिटिशन कधीच संपणार नाही. देअर ऑलवेज विल बी कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे हे फिलिंग असायलाच पाहिजे. ते फिलिंग नसले तर मजा नाही. आणि छान असतं हे फिलिंग, थोडंसं धाकधूक, थोडीशी भीती, थोडासा कॉन्फिडन्स, त्याच्यातून तुम्ही खरे शाईन होता असं मला वाटतं. आणि हे अजूनही असतं. सई, तुझं स्ट्रगल कुठल्या गोष्टीसाठी जास्त झालं इंडस्ट्रीमध्ये? मला असं वाटतं मेंटली खूप स्ट्रगल झालं आहे. परत आधी नसतं की ग्लॅम डॉल रिबेल, त्याच्यातून लोकांना बाहेर काढायला, म्हणजे मला हिला ह्या चष्म्यातून बघायचं आहे, तर मला ते त्यांचे चष्मे काढायला खूप वेळ लागला. अँड इट्स ओके. म्हणजे मला असं वाटतं की असे चष्मे काढले मी एकदाच की मग त्याला काही पुढे दुसरे चष्मे लावले नसतील, किंवा प्रत्येक वेळेला मी माझ्या परीने प्रयत्न केला की ओके आता हा चष्मा बदला, हा लावून बघा बरं, आता हा लावून बघा बरं. हे मी माझ्या कामातून
खूप तळतळीने आणि तळमळीने करायचा प्रयत्न जे केला. आम्ही बघतोय प्रत्येक प्रोजेक्टमध्ये. सई पण मराठीमध्ये म्हणजे बिकिनी घालून स्क्रीनवर येणारी मराठीतली तू पहिली अभिनेत्री असं आपण म्हणूया. ते वेगवेगळ्या छटा तू साडीतही म्हणजे यू नेल्ड इट प्रत्येक तुझ्या लुकमध्ये. मला सांग सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जेव्हा सुरू झालं व्यवस्थित आपलं काम, सई तू स्वतःमध्ये काही बदल केलेस तुझ्या विचारांमध्ये म्हणा, अपिअरन्समध्ये म्हणा, किंवा स्वतःबद्दलच्या काही गोष्टी एक्सेप्ट केल्या असं काही आहे? हो 100%. मला आधी वेळेची अजिबात किंमत नव्हती. मी सगळीकडे उशिरा पोचायचे आणि मी ते गेले 4 वर्ष 5 वर्ष त्याच्यावर खूप 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 मेहनत घेऊन काम करून ते बदललेलं आहे. त्याच्यानंतर मी इम्पेशंट होते खूप, अजूनही आहे, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असं कळलं की ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्याच्याशी इम्पेशंट होऊन चालत नाही. सो ही खूप मोठी काय म्हणूया सीख किंवा ही खूप मोठा धडा मला मिळालेला आहे. मी जेव्हा दुनियादारीमध्ये स्वतःला बघितलं मोठ्या स्क्रीनवरती, एक क्लोजअप होता ज्याच्यामध्ये मी स्वतःला बघितलं आणि माझा स्क्रीनवरती माझा चेहरा होता, स्क्रीनवर असा एवढा मोठा गोल चेहरा. तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की म्हणजे फिल्म्स ह्या शेवटी काय म्हणूया इट्स फिक्शन राईट. तर मला लोक ह्या शेपमध्ये असताना एवढं प्रेम करतात, तर मी स्वतःला अजून फिट केलं, अजून अट्रॅक्टिव्ह बनवलं किंवा अजून मी स्वतःच्या बॉडीकडे हेल्थकडे लक्ष दिलं तर मलाच छान वाटेल का, हा विचार तेव्हापासून सुरू झाला. मग नंतर हा विचार बदलत 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 मी जशी आहे तशी मला आवडते ह्याच्यावरती येऊन थांबला. आणि आता आय एम कम्प्लिटली एक्स्ट्रीमली कम्फर्टेबल विथ ऑल माय फ्लॉज आणि माय स्ट्रेंथ्स असं मला वाटतं. सो इतके बदल झालेले. काय एक मेजर गोष्ट स्वतःबद्दलची तू काय एक्सेप्ट केलीस इतक्या वर्षात? माझा एक मित्र आहे जो मला मदर इंडिया म्हणतो. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की तुला म्हणजे आता समज राजश्री मराठीची टीम माझ्या घरी आली, तुम्ही घरून जेवून गेलात तर आय विल मेक शुअर की दर्शना पोचलीस, आशिष पोचलास, तुम्ही पोचला दादा, तुम्ही हे आय डोंट नो हे कुठून येतं पण हे आहे. आय ऑलवेज मला आय वॉन्ट टू नो की ओके ना हे मला माहिती करून घ्यायचं असतं. तर ही एक गोष्ट मी स्वतःबद्दल एक्सेप्ट केली आहे. आणि मी एक गोष्ट अजून खूप महत्त्वाची एक्सेप्ट केली की जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये असते तेव्हा मला खूप अटेन्शन लागतं. ही एक म्हणजे ही गोष्ट मला आधी माहीत नव्हती पण आता मला ती जाणवली आणि मी ती एक्सेप्ट पण केली. ओके, सुंदर उत्तर होते. पण रिजेक्शन्स कोणाला चुकले नाही आहेत राईट? तुला आलेत रिजेक्शन? हो ऑफकोर्स खूप सारे. हो. एखादं रिजेक्शन जे तुझ्या खूप जिव्हारी लागलं की तुझ्या मते तू फिट असशील त्या कॅरेक्टरसाठी पण समोरच्याच्या मते तू नसशील, तर असं जिव्हारी लागलेलं रिजेक्शन आहे कुठलं? जिव्हारी लागलेलं रिजेक्शन खूप इनिशियल स्टेजमध्ये होतं, जेव्हा मी याच्याबद्दल खूप इंटरव्ह्यूजमध्ये बोलली आहे की एका फिल्मसाठी मी फायनलाइज झाले होते आणि शूटच्या 2 दिवस आधी आय वॉज रिप्लेस्ड. तर हे खूप जिव्हारी लागलं होतं. पण मला असं वाटतं की हे पण पचवता आलं पाहिजे. हे जर पचवता आलं तर मग तुम्ही दुनियेचं कुठलंही पाणी पचवू शकता. म्हणजे रिजेक्शन आणि फेल्युअर जर का तुम्हाला पचवता आलं तर तुमचं कधीच कुठे काही अडणार नाही असं मला वाटतं. बट तू ते म्हणतो ना आत्मपरीक्षण असं करतेस की का रिजेक्ट झालो असेल त्या गोष्टीवर विचार करतेस का लेट गो? नाही, ऑफकोर्स आपण करतो एखाद दुसऱ्या वेळेला विचार. कधी कधी आपल्याला असंही कळतं की देर आर अदर फोर्सेस जे कारणीभूत आहेत. समटाईम्स काय होतं की तुम्ही लुक वाईज फिट होत नसता. म्हणजे एका प्रोजेक्टमध्ये मी एकटी नसते ना, माझी फॅमिली असते, मग माझे मित्र असतात किंवा सो ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये तुझं तिथे फिट होणं खूप गरजेचं असतं. ते कधी कधी नाही होत, तर हे एक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो. पण हे एकदा एक्सेप्ट केलं की मग इट्स अ केक वॉक असं मला वाटतं. तुझ्या एक कामातनं काम मिळतं असं सगळेजण म्हणत असतात. करेक्ट. सो यावर तुझं किती बिलीव्ह आहे? 100%. कामातनं काम 100%. मला असं वाटतं की हो, युअर वर्क जनरेट्स मोर वर्क. 100% विश्वास आहे माझा ह्याच्यात या गोष्टीवर. पण असं कधी झालंय सईकडे कामच नाहीये? ऑफकोर्स झालंय. ऑफकोर्स असं झालंय. कधी? एक काळ होता जेव्हा मी टेलिव्हिजन सिरियल करायचे आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर काहीच क्लॅरिटी नव्हते. तो एक काळ होता. आणि आता कोविडमध्ये आपण सगळेच वीवर असं होतं की आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच होता. पण हे 2 वेगवेगळ्या टप्प्यात आलेल्या सिच्युएशन्स कशा हँडल केल्या मी असं तू विचारशील तर पहिली सिच्युएशन मी प्रॉब्ली नीट नाही हँडल केली. रडणे, फ्रस्ट्रेट होणे, किंवा सगळं संपलं, किंवा आता काहीच नाही उरलं, हे विचार पटकन शिवायचे तेव्हा. आता इतकं काम केल्यानंतर, थोडी मॅच्युरिटी आल्यानंतर आय कुड हँडल इट बेटर. म्हणजे हे विचार नाही आले पहिले डोक्यात. पॉझिटिव्ह विचार आले की ओके, ही सिच्युएशन आहे ना, काय करू शकतो आपण. सोल्युशनच्या टुवर्ड्स जास्त विचार झाला असं मला वाटतं. पण सई तेव्हा म्हणजे नवखे असतात ना सगळेजण, जसं तू म्हणालीस की सुरुवात त्या काळात यायचे ते विचार. अशा विना कोणतरी असं हवं असतं मे बी इंडस्ट्रीमध्ये किंवा घरी, जे आपल्याला एक एक स्टेबिलिटी देईल की ठीक आहे, म्हणजे आज मे बी गोष्टी वेगळ्या आहेत, उद्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. तो धीर खूप गरजेचा असतो. तेव्हा तुला कोणी तो धीर दिला किंवा तुला कोणी रियालिटी चेक दिला तेव्हा माझा एक मित्र होता खूप जवळचा, चिन्या म्हणून, राजीव देशपांडे, जो की मकरंद देशपांडेंचा नेव्ह्यू आहे. तर चिन्या आणि मी खूप जवळचे मित्र आहोत अजून. तेव्हा चिन्याने मला ह्यातनं बाहेर काढलं आणि त्यांनी मला माझी खूप मदत, म्हणजे अजूनही चिन्याचे मी पैसे उधार त्याला ओ करते. आय डोंट नो किती हजार आहेत ते, पण तू त्याच्याकडनं घेतलेले. हो. ओके. म्हणजे मी त्याच्याकडनं 300 रुपये वगैरे मागायचे. चिन्या 200 रुपये देणार, चिन्या 100 रुपये देणार. नसायचे पैसे. किंवा आपलं असतं ना की ह्या महिन्याचं हे ठेवलंय, ह्याच्यापेक्षा नाही. तर असे मी खूप उधार घेतलेत पैसे त्याच्याकडून आणि त्याला कधी दिलेही नाही आहेत परत. पण ही वॉज देअर विथ मी आणि त्यांनी मला ह्या सगळ्यातून बाहेर काढलं. म्हणजे मला ही गोष्ट ॲब्सोल्युटली माहिती नव्हती. सगळे म्हणतात ना की पैशांचं सोंग कधी आणता येत नाही. हो, ऑफकोर्स नाही आणतात. इंडस्ट्रीमधली खरी खरी दुनियादारी कोणी शिकवली सुरुवातीपासून आतापर्यंत? आय थिंक मीच शिकले. मी आधीपासून दुनियादारी करणारी मुलगी आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच. त्यामुळे कोणी शिकवावी लागली नाही. पण दुनियादारी आवडणारे आणि स्वतः करणारे असे माणसं खूप भेटली, असा खूप आनंद आहे. स्वप्नील असो, दादा असो, सुशांत शेलार असो, ही सगळी दुनियादारी करणारी माणसं आहेत. वाड्या दादा फॉर दॅट मॅटर. म्हणजे कुठल्याही गोष्टीला कधीही माणसं नाही म्हणणार नाहीत. दादा एक हेल्प चाहिए, अच्छा मैं देखता हूँ असं म्हणेल तो. कधीही कोणी यातलं नाही म्हणाले किंवा माझ्याच्याने होणार नाही असं म्हणालेलं मला तरी आठवत नाही. येस. पण सई, तू आत्ता इतकी स्ट्रॉंग उत्तरं देतेस, हे अनुभवाचे बोल तसं मी म्हणूयात. मेंटल हेल्थ हा सध्या प्रत्येकजण बोलतो असा मुद्दा झाला आहे. खरं तर आधी या मुद्द्यावर बोललंही जायचं नाही. ते म्हणतात ना, वी आर हॅपी फेसेस ऑन सोशल मीडिया काइंड ऑफ, अशी सिच्युएशन होती, आहे सुद्धा. आता आपण इतके वर्ष काम करतोय, बोलल्यावर स्वतःची मेंटल हेल्थ जपणं हे खूप गरजेचं आहे, कारण सक्सेस फेल्युअर आपल्या वाट्याला येत असतात. मला सांग, तू आत्ता किंवा आधी, ही थ्रूआउट जर्नी मी म्हणेन, स्वतःच्या मेंटल हेल्थकडे किती लक्ष देत आली आहेस? आत्ता कसं चाललंय? मी आधी खूप छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायचे. मग मी थोडी सक्त झाले. मग एका रिलेशनशिपनंतर आय हॅड टू टेक थेरपी. तिथे मला स्वतःबद्दलच्या खूप नव्याने गोष्टी कळल्या. म्हणजे असे ट्रूथ बॉम्ब्सची एक आतिषबाजी झाली असं म्हणूया आपण. आणि त्याच्यानंतर ना, म्हणजे इट इज लाईक, तुम्ही तुमच्या शरीरासाठी एक्सरसाइज करता, तुम्ही तुमच्या पोटासाठी गट क्लेन्स करता, तसं तुम्ही तुमच्या मनासाठी थेरपी घ्यायला पाहिजे. इट्स अ थेरपी फॉर युअर ब्रेन अँड युअर माइंड असं मला वाटतं. तर मी हे खूप इंटरव्ह्यूजमध्ये बोलली पण आहे की मला असं वाटतं की आपल्याकडे जनगणना असते ना, तशी थेरपी कंपल्सरी केली पाहिजे लोकांना, काही सेशन्स तरी. एक सोनारांनी कान टोचलेले बरे असतात, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण नकळत करत असतो आणि ज्या फक्त एक हॅलो ह्यांनी थांबणार असतात. आणि ते हॅलो हे खूप महत्त्वाचं आहे, हे मला थेरपीनंतर कळलं. त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःला चांगलं ओळखण्यासाठी किंवा स्वतःला अजून छान आपली बलस्थानं आणि आपल्या त्रुटी छान चॅनलाइज करण्यासाठी थेरपी खूप महत्त्वाची ठरते. आणि मी हे खूप रिसेंटली, जे मी मगाशी बोलले की काही गोष्टी, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, म्हणजे आता उद्या पाऊस पडेल की नाही, अगं बाई उद्या पाऊस, ही कशासाठी पाहिजे घालमेल? ऑलरेडी खूप घालमेली आहेत की आपल्या आयुष्यात.
तर ह्या छोट्या छोट्या ट्विकिंग्स ना ह्याच्यामुळे कळतात आणि त्याच्यामुळे लाईफ इझी होऊन जातं असं मला वाटतं. सई, तू उद्याचा विचारच करत नाहीस. अनलेस देर इज अ शूट. एक्झॅक्टली, अनलेस देर इज अ शूट नाही करत. नाही करत. म्हणजे मला असं वाटतं की काय म्हणजे आता एक पॅन्डेमिकच आला यार मध्ये. हो. 7 महिने म्हणजे हे किती अनप्रेडिक्टेबल आहे. काहीच नव्हतं. म्हणजे किती अनप्रेडिक्टेबल आहे. तर मला असं वाटतं की क्या ही होने वाला है प्लॅन करके. इट्स लाईक गोवा ट्रिप ना, आपण प्लॅन करतो पण ती घडते 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षांनी, किंवा आज मी आले रे, मी 15 वर्षापासून. असंच होतं ना शेवटी, आयुष्य असंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की देर इज नो पॉइंट प्लॅनिंग. म्हणजे मला हा अप्रोच खूप करावं वाटलं तुम्ही तर खुशाल करा, पण ते नाही होणार आहे तसं. कधी होईल कधी नाही होणार. त्यामुळे नाही करत मी अनलेस देर इज अ शूट, असं मला वाटतं. हा अप्रोच मला खूप आवडलाय. सई, बॉलिवूड जर्नीबद्दल मला सांग. खरं तर इथे आपण इतक्या छान छान भूमिका केल्या, मालिका केल्या, चित्रपट केला. इकडनं एक वेगळी भाषा, एक वेगळी इंडस्ट्री बॉलिवूडमध्ये आपण जातो. शून्यापासून सुरुवात असणार, राईट? हो. ही शून्यापासून सुरुवात तुझ्यासाठी, सई तामणकर चेहरा माहिती आहे सगळ्यांना. नाव असताना सोपी होती, कठीण होती? दोन्ही होती असं मला वाटतं. मला असं वाटतं की शून्यापासून सुरुवात केला की तुमच्यामध्ये फ्रेशनेस आणि अजून काय म्हणूया नवखेपणाचं ते असतं ना, एक काहीतरी फिलिंग असतं. नवीन असतो तेव्हा जास्त ऊर्जा असते, जास्त फायर असते, ते अलाइव्ह राहतं असं मला वाटतं. त्यामुळे कायम शून्यापासून सुरुवात इज ऑलवेज गुड. असं पण झालं सुरुवातीला की अच्छा आपला क्लोज नाही लागणार आहे का, ओके ठीक आहे. अच्छा आपण या सीनमध्ये नाही आहोत का, ओके ठीक आहे. पण मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये वेळ आणि एनर्जी इट्स अ रॉंग, म्हणजे हा रॉंग पाथ आहे, इथे जायलाच नको. त्याच्यापेक्षा आपण आपलं काम, आपल्या वाट्याला जे आलं ते 100% केलं तर उद्या चांगलं काम आपल्याकडे येणार आहे. हा अप्रोच मी ठेवला. आणि हो, थोडा त्रास होतो जेव्हा आपण कुठेतरी एस्टॅब्लिश्ड असतो आणि कुठून तरी आपल्याला स्क्रॅचपासून सुरुवात करायची असते. बट अगेन इट ओनली मेक्स यू, म्हणजे त्याच्यात काही ते तुमचं नुकसान नाही होत, ते तुम्हाला उलटं देऊनच जातं अजून. पण ही स्क्रॅचपासून सुरुवात करताना 1% कुठेतरी सईला असं वाटलं होतं कधी की ठीक आहे, मराठीमध्ये आपलं छान आहे, नको करूयात हे, मराठीमध्येच रुळूया, असं वाटलं होतं? ऑनेस्टली इट्स नेव्हर अबाउट इथे छान आहे तिथे छान आहे. मला असं वाटतं की सिनेमा आहे ना, मग तो सगळीकडून एक्सप्लोअर झाला पाहिजे. म्हणजे मी सिनेमात काम करते ना, मी इंडियन फिल्म ॲक्टर आहे, तर मी इंडियामध्ये किती भाषा बोलल्या जातात, मला त्याच्या सगळ्यात काम करायचं आहे. मी छोट्याशा ह्याच्यावरती समाधानी होणारी मुलगी नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माय हंगर इज नेव्हर गोइंग टू गेट सॅटिस्फाईड वेन इट कम्स टू वर्क. म्हणजे तू अजून 10 वर्षांनी आपण भेटलो तरी मी असमाधानीच असणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की दर्शना गं, अजून हे राहून गेलं यार, हे अजून हे करायचं आहे. तर त्या अर्थाने मला असं वाटतं की मला एक अशी पॉझिटिव्हिटी माझ्या आईकडून ही मिळालेली आहे. ऑप्टिमिस्टिक हा अप्रोच तिच्याकडून मिळालेला आहे. त्याच्यामुळे इट्स फन. सई, पण इतक्या भूमिका तू केल्या आहेत, प्रत्येक भूमिका एकापेक्षा एक आणि वेगळी, समिंद्रीपर्यंत मी कन्सिडर करते. एखादं असं तुझं कॅरेक्टर जे तुला आत्ता या लेवलला येऊन असं वाटतं की तू ते अजून बेटर परफॉर्म केलं असतं, ते कोणतं? दिस इज अ गुड क्वेश्चन. अजून बेटर परफॉर्म केलं असतं, आय थिंक पुणे 52. मला ना तेव्हा एवढी समज नव्हती त्या इमोशन्सची जे मी पोर्ट्रे करत होते. त्यामुळे मला असं वाटतं की आता जर का पुणे 52चा रोल मला दिला तर मी तो वेगळ्याच छट्टा त्याच्यामध्ये उमटतील. बाकी ॲबिलिटी वाईज विचारशील तर मला असं नाही वाटत. पण ऑफकोर्स काही अशाही फिल्म्स आहेत माझ्या ज्या काळाच्या पुढच्या होत्या. फॉर एक्झाम्पल सनाई चौघडे, फॉर एक्झाम्पल पुणे 52, फॉर एक्झाम्पल हंटर. सो मला असं वाटतं की एकतर ह्याची टाईमलाईन थोडी वेगळी पाहिजे होती. फॉर एक्झाम्पल डेट विथ सई ऑल्सो, कारण ती मराठीतली पहिली वेब सिरीज होती. वेब सिरीज काहीच वरती, बरोबर. सो मला असं वाटतं की बेटर ह्या अर्थाने की टाईमलाईन वाईज बेटर. म्हणजे आता आपल्याला खूप वेगवेगळा कॉन्टेंट कन्झ्युम करायची सवय झाली. त्या पार्श्वभूमीवर हे प्रोजेक्ट जर ह्या काळात आले असते तर ते वेगळे रिसीव्ह झाले असते असं मला वाटतं.
तुझी एक भूमिका जी तुलाच खूप आवडली तुझ्याच परफॉर्मन्समुळे, ती कोणती कन्सिडर करतेस तू? बापरे, असं मला नाही वाटत, पण मला भारी कधी वाटलं माहिती आहे का, बेरोजगार बघितल्यावर. म्हणजे मला खूप आवडली असते त्या म्हणजे सिरीजमध्ये. मला असं झालं की आता तू मला तसं बोलायला सांग, मला कॉन्फिडन्स नाही आहे की म्हणजे सारंग आता म्हणतोय की दुसरा सीझन, तर मी घाबरते. म्हटलं सारंग मला माहीत नाही मी करू शकेन का नाही, मला माहीत नाही मी ते तेव्हा कसं केलं, मला माहीत, असं होतं आहे माझं. त्यामुळे दॅट कॅरेक्टर रिअली सरप्राईज मी. आणि मी याचं श्रेय सौरभ शामराजला पण देईन, द रायटर. मला असं वाटतं की लेखक हा सगळ्यात अंडर एस्टिमेटेड आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो फ्रिटर्निटीचा, किंवा फिल्म रिलेटेड, क्रिएटिव्ह कुठल्याही रिलेटेड गोष्टीचा. ते वडाचं जे स्पिरिट आहे ना, ते मला खूप आवडतं. म्हणजे ती जेव्हा म्हणते ना की तुम्ही आत्ता नाही म्हणा आम्हाला स्टार्टअपसाठी पैसे द्यायला, पण आम्ही कुठेतरी हातपाय मारून काहीतरी करू, आम्ही पैसे उभे करू, पण तुम्ही दिले तर त्याची मजा मिळेल. हे स्पिरिट आहे ना, हा कॉन्फिडन्स, किंवा मी हे करीन बाबा कसं का होईना, हे जे आहे ना, हे मी कुठेतरी रेझोनेट करते असं मला वाटतं. म्हणजे सई आणि वडामध्ये ही सिमिलॅरिटी मला वाटते की तिचं जे स्पिरिट आहे ना, ते कोणीच मारू शकत नाही, असं तिचं स्पिरिट आहे. आणि मला ते भयंकर आवडलं. वा, मस्त आहे. ॲक्च्युली ती वेगळी आहे आणि ती छान हो, ती वाटते. अशी तुडतुडीत आणि धडपडी आणि कधी हार न मानणारी मुलगी, आणि त्याच्यात इंजिनियर, त्याच्यात मुलगी, त्याच्यात मेकॅनिकल इंजिनियर, म्हणजे काय विचारायलाच नको. ओके. सई, पण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात, प्रोफेशनल आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत असतात, कधीतरी ना त्याचा एकमेकांवर आपण म्हणूया इंटरलिंक परिणाम होत असतो. पर्सनलचा प्रोफेशनल, प्रोफेशनल पर्सनलवर. अशा वेळी तुझा से काय असतो? असं होतं तुझ्या बाबतीमध्ये? असं ऑफकोर्स होतं. ऑफकोर्स होतं. हाऊ यू मॅनेज? सुदैवाने ना कधी कधी असं होतं की, सो फॉर एक्झाम्पल, माझं सेपरेशन झाल्यानंतर मला एक सेपरेशनवाली सिंगल मदरची फिल्म मिळाली. हां. तर आय कुड यूज माय एक्सपिरियन्स और रिलेट की की काय असतं हे मी इमोशनली रिलेट करू शकले. त्यामुळे मी अशी ॲक्टर आहे की मी ह्याचा पण वापर करते माझ्या कामामध्ये. हे बरोबर आहे की चूक मला माहिती नाही, गुड अप्रोच, पण अपसूक होतो वापर. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी इट वर्क्स फॉर यू, कधी कधी इट डझंट. पण मी एक शिकली आहे की जेव्हा मी इकडे आली आहे, मी तुझ्यासमोर बसली आहे, तर मी 100% इथे आहे. मग माझ्या घरी काय चाललं आहे, मग ह्याचं काय करू, हे विचार मी नाही करणार. हे हायजीन तुम्ही मेंटेन केलं पाहिजे, नाहीतर मग अवघड होऊन जाईल. कारण घर आणि काम हे सांभाळणं इज नॉट इझी. म्हणजे असं म्हणतात की आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग. इट इज नॉट रिअली प्रॅक्टिकली पॉसिबल टू डू एव्हरीथिंग. इट इज नॉट. आणि ही वस्तुस्थिती आहे की इट इज नॉट. तर मला असं वाटतं की होणारच ना, इट इज ह्युमन. कधी कधी दोन गोष्टी मिक्स होतात, पण मग त्यातली ब्लर झालेली लाईन कुठली आहे आपल्याला रेकग्नाइज करता आली पाहिजे. किंवा त्याचं हायजीन तुमचं काय, किंवा तुमचे आपल्याशी काहीतरी नियम असतात आपले, की मी हे केल्याशिवाय मी हे करणार नाही, किंवा मी दिवसभराचे क्लेश रात्री झोपतानाच बरोबर घेऊन जाणार नाही. हे असे काही काही छोटे नियम बनवायला लागतात हे बॅलन्स ठेवण्यासाठी. तू केले? पण हे जसं मी आता सांगितले की काही क्लेश त्रास दिवस जसा मावळतो तसे ते पण मावळले पाहिजेत. तुम्ही कोणाशी भांडला असाल, कोणाशी तुमचं तू मेमे झाला असेल, तर ते तुम्ही सोडवलं पाहिजे त्याच दिवशी, किंवा लवकरात लवकर. ग्रजेस धरणं मला फार नाही आवडत. म्हणजे मी ग्रज धरणारी मुलगी नाही. मग मी डिस्टन्स करेन स्वतःला त्या व्यक्तीपासून, पण मी असं ग्रज नाही धरणार. म्हणजे ओके, तुझं भलं हो बाबा, असा अप्रोच माझा असतो. आणि मी जास्त ना कोणाच्या आध्यात्मात नसते. माझं काम, माझी दुनिया, आय थिंक दॅट वर्क्स फॉर मी. सई, तर आता एवढं सगळं तुझ्याकडनं ऐकल्यानंतर आता मी ना माझ्या मनातला प्रश्न तुला एक विचारते. तुझे आम्ही कित्येक वर्ष इंटरव्ह्यू करतोय वेगवेगळ्या भूमिकांसाठी. सई आम्हाला आहे तशीच दिसते कामाच्या बाबतीमध्ये. इतकं छान काम करते तू. प्रत्येकाला ना इंडिव्हिज्युअल जाऊन ग्रीट करते जेव्हा जेव्हा आम्ही तुला बघतो. मला सांग, तू स्वतःचे पाय जमिनीवर कसे ठेवतेस? बिकॉज आपण अनेकांना बघतो ओव्हरनाईट स्टार होताना. एका सक्सेसची हवा पटकन डोक्यात जाऊ शकते. इथून शांत असणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही बघतो की सईचे पाय जमिनीवर आहेत अजूनही. कसं काय करतेस त्यासाठी? व्हॉट इज दॅट मंत्रा? नाही, मला असं वाटतं की ह्याच्यासाठी माझ्या आजूबाजूची माणसं खूप जबाबदार आहेत. माझी आई जबाबदार आहे, सगळ्यात
मोठं माझं काय म्हणूया जमिनीवर पाय ठेवणारं स्थान असेल तर ती माझी आई आहे. म्हणजे इट इज व्हेरी हार्ड टू गेट अप्रिसिएशन फ्रॉम हर. म्हणजे ती अख्खा सिनेमा बघेल आणि एकच काहीतरी गोष्ट अशी सांगून जाईल कानात की तुमचं असं ओ आपण याचा विचारच केला नाही. त्यामुळे ती मला खूप जमिनीवर ठेवते. आणि मला असं वाटतं की कोणा एकामुळे तुम्ही कधीच तुमच्या स्वतःमुळे एकट्यामुळे तुम्ही कधीच सक्सेसफुल होत नाही. खूप हातभार आहेत. म्हणजे आईचे आशीर्वाद, टीमनी केलेलं काम, दिग्दर्शकांनी दिलेल्या ऑपॉर्च्युनिटीज, मला आलेले रिजेक्शन्स, ह्या सगळ्याचं मिश्रण बनून ही जर्नी तयार झाली. तर मला असं वाटतं की म्हणजे एवढं वास्ट दुनिया आहे, एवढं मोठं जग आहे, तर त्याच्यात म्हणजे मला हे कायम कुठे सफारीला गेले किंवा नेचरमध्ये बसले की आपण किती तुच्छ आहोत याची जाणीव सतत होते. म्हणजे एवढंसं काहीतरी कुठेतरी आपण इंडियामध्ये एक कुठेतरी रिजनल स्पेसमधून ट्रान्झिशन करणारी सेलिब्रिटी मी आहे. तर मला असं वाटतं की काय ह्याच्यामध्ये काय इगो असला पाहिजे आणि का. मी जेव्हा बघते तेव्हा 4 लोक मला अशी दिसतात जे माझ्यापेक्षा बेटर काम करत आहेत, त्यांच्या ॲबिलिटीज माझ्यापेक्षा बेटर वेनी वापरत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की मी काय करू जमिनीवर न राहता. म्हणजे उडून मी काय करणार आहे किंवा उडून काय होणार आहे. तर मला त्याच्यामध्ये पॉईंट नाही वाटत. आणि मला असंही वाटतं की जमिनीवर राहिल्यावर जास्त माणसं तुम्हाला भेटतात, हवेत असल्यावर तुम्हाला खूप कमी माणसं भेटतात. आणि मला कायम जास्त माणसांना भेटायचं आहे, जास्त माणसांमध्ये राहायचं आहे. मला असंही वाटतं की एखादा खेळ म्हणजे स्पोर्ट्स तुम्हाला जमिनीवर ठेवायला खूप मदत करतो. कारण म्हणजे मी हे कबड्डी खेळायचे म्हणून मला हे पक्कं माहिती आहे की आम्ही जिंकल्यावरची आमची मनस्थिती, हारल्यावरची आमची मनस्थिती, मग ती हार पचवणं, ती जीत पचवणं, ही सगळी प्रोसेस तुम्हाला सतत ओळख करून देत असते, जमिनीशी पण आणि ढगांशी पण. तर तुम्हाला कुठे राहायचं आहे हे मला असं वाटतं इट्स अ चॉईस अँड आय चूज टू बी ऑन ग्राउंड्स. वाह, खूप मस्त उत्तर होतं हे, मला फार आवडलंय. सई, पण आता इतक्या भूमिका झाल्या आहेत, मला सांग, एक अशी असते ना कॅरेक्टर, लाईक यू सेड की 10 वर्षांनी पण मी म्हणेन की यार अजून हे बाकी आहे करायचं. एक असं कॅरेक्टर ज्याची सई वाट बघते की तुला हवं आहे ते कॅरेक्टर, तुला करायचं आहे, पण ते अजून आलेलं नाही आहे, तर ते काय आहे? असं कुठलंही कॅरेक्टर म्हणजे माझं स्वप्न आहे की माझा एक तरी कुठला तरी परफॉर्मन्स अख्ख्या जगाने बघितला पाहिजे. म्हणजे अख्ख्या जगाने, सांगली ते सोमालियापर्यंत टाइप्स. मग ते कॅरेक्टर कुठलं आय डोंट नो, पण माझं हे स्वप्न आहे की एक तरी परफॉर्मन्स अख्ख्या दुनियेने पाहिला पाहिजे माझा, असं एक स्वप्न आहे. ओके, सो आता मला अनुभव सांग. इतके अनुभव तुझ्या पाठीशी आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, तू सोडून दिले असतील काही गोष्टी, काही मुद्दामून स्वतःकडे ठेवल्या असतील. इतक्या वर्षातला एखादा असतो अनुभव म्हणूया किंवा मुवमेंट जी तू मुद्दामून स्वतःकडे बांधून ठेवली आहेस फॉर सम रिझन, त्याला काही रिझन्स असतील, तर कामाच्या बाबतीतलं सांग. तर तो काय अनुभव आहे? असं असतं ना की खूप चांगलं होतं आहे म्हणून आपण ती गोष्ट की 2024 सारखी माझी सगळी वर्ष असली पाहिजेत, एक्झाम्पल, किंवा एखादा असा वाईट अनुभव, हे आत्ता झालं, हे परत माझ्यासोबत कधी झालं नाही पाहिजे म्हणून तू तो मुद्दामून डोक्यात ठेवला आहेस. तर असा कोणता अनुभव इतक्या वर्षातला तुझ्या गोष्टीतला आज मला सांगशील? आय थिंक मला हे खूप उशिरा कळलं की लोकांचं तुमच्याकडे लक्ष असतं बारीक. म्हणजे ॲक्टर म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण जी म्हणतो की एक पब्लिक फिगर असल्यावरती तुमची जबाबदारी वाढते आणि वेदर यू लाईक इट ऑर नॉट ती वाढते. तर त्या जबाबदारीची जाणीव मला थोडी उशिरा झाली, पण ती खूप काय म्हणूया कटू एक्सपिरियन्सनी झाली. आणि मी म्हणजे टुमॉरो मी जर का बसून पाणी जरी पित असेल तरी हे माझ्या डोक्यात असतं की 4 लोक मला बघतात. सो हे जे आहे ना की आय एम बिंग वॉच्ड, हे मी ठेवलं आहे की आय एम बिंग वॉच्ड. हे सतत याची माझ्यासारख्या मनस्वी मुलीला तर ठेवायलाच पाहिजे, कारण जी पोटात काही ठेवू शकत नाही, इथे आलं की ते लगेच इथे यावंच लागतं, नाहीतर इनडायजेशन होतं.
अशा मुलीला तर ही गोष्ट सतत लक्षात ठेवलीच पाहिजे आणि ती मी लक्षात ठेवली. आत्ता ओके येस, ओव्हर द फ्यू इयर्स. येस. सो सई, या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी आता वळते, ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल. मी तुला आता इथे एक फोन देणार आहे. हा इमॅजिनरी फोन कॉल असेल. एखादी व्यक्ती, एखादी सिच्युएशन, एखादा एक्सपिरियन्स, एक त्याच्याबद्दल तू कधी व्यक्त झाली नाही आहेस कुठे, किंवा ते मनात राहिलं आहे, त्या फोनवर तुला ते व्यक्त व्हायचं आहे. मग ती व्यक्ती हयात असेल नसेल, तुला ते त्या फोनवर व्यक्त व्हायचे, आजवर तू कधीही बोलली नाही आहेस ते. ठीक आहे, गो ऑन. मला हा माहीत नाही, माझ्यासाठी हा सरप्राईज असणार आहे फोन कॉल, बिकॉज यू आर अनप्रेडिक्टेबल. सांगायचं कोणाला? नाही, डिरेक्टली बोल, मी बघू मला गेस करता येतं का. हॅलो माते, मला असं वाटतं की आमचे खूप अपराध तू पोटात घेत आली आहेस, घेतीच आहेस अजून. आम्ही काही अपराध करणं थांबवत नाही आणि तू ते पचवायचं थांबत नाहीस. एवढीच एक विनंती करेन की तू आम्हाला शक्ती दे, सद्बुद्धी दे नीट वागायची, तुला नीट सेफ ठेवायची. कारण मला असं वाटतं की आता तुला ते प्रॅक्टिकली किंवा फिजिकली पण शक्य होत नाही आहे की इतके अपराध, इतकं नुकसान करून तू तुझे रंग दाखवायला लागलेस. आणि आम्ही हे विसरलो आहे की तू जे क्रिएट केलं आहेस तो खरा देव आहे, नेचर इज गॉड, हे आम्ही विसरलो आहे. त्यामुळे पृथ्वी माते आम्हाला माफ कर, आमचे अपराध घे पोटात, अजून घे. असं मी माणूस आहे त्याच्यामुळे मी ग्रीडी आहे, मी म्हणेन. पण आम्हाला त्याचबरोबर सद्बुद्धी दे, तुझं आयुष्य वाढवायची, तुला नर्चर करायची, तू ज्या प्राण्यांना जन्म दिलायस त्या प्राण्यांचं संवर्धन, संरक्षण करायची. आणि टेक्नॉलॉजी वाढतीये तसं काही गोष्टींचा, काही इंधनांचा, काही मटेरियल्सचा वापर वाढतो आहे. त्याच्यावरती रोख घालण्यासाठी खूप लोक प्रयत्न करत आहेत. तर हे प्रयत्न अजून वाढू देत आणि त्यांना यश मिळू दे अशी मी मनापासून प्रार्थना करते. आणि तुझ्या सानिध्यात वेळ घालवणं इज द बेस्ट थिंग एव्हर. त्याच्यामुळे मी आज असं स्वतःलाही सांगते की तुझ्या सानिध्यात मी जास्त वेळ घालवायचा अजून जास्त प्रयत्न करेन. आणि आय लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. मला असं वाटतं की आकाशगंगेतलं सगळ्यात सुंदर प्लॅनेट तू आहेस आणि आमच्यामुळे नाही, स्वतःमुळे आहेस. आय लव्ह यू. मस्त. मला निसर्गाबद्दल खूप वाटतं आणि मला असं वाटतं की नेचर इज गॉड म्हणजे हे कशामुळे तयार झालं याला काहीतरी अर्थ आहे. म्हणजे आमच्या राक्षसमध्ये एक डायलॉग होता की जंगलाचं हसणं कधी ऐकलं, जंगलाचं रडणं कधी ऐकलं. तर मला असं वाटतं की मी जर का प्रयत्न केले तर ते मला ऐकू येईल आणि हे प्रत्येक माणसाला ऐकू आलं पाहिजे. आणि खूपदा आपल्याला ऐकू येतं पण आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे आपला तो स्वभाव आहे की कचरा आपल्या घरात नको, दुसऱ्यांच्या घरी चालेल. तर मला असं वाटतं की हे अख्खं प्लॅनेट आपलं आहे आणि आपली जबाबदारी आहे ती. त्याला किती फॉर ग्रांटेड घ्यायचं ह्याला एक लिमिट आहे. ती लिमिट आपल्याला लवकरात लवकर कळू देत आणि सगळं चांगलं होऊ देत. वा, खूप मस्त आणि थॉटफुल होता हा फोन कॉल. सो सई, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मानवत मर्डर तर आलं आहे सोनेली ॲपवर. याशिवाय काय काय आहे इन फ्युचर, कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्समध्ये कधी कधी सई दिसणार आहे, काय रिव्हील करशील? यानंतर अग्नी नावाची माझी एक हिंदी फिल्म आहे जी राहुल ढोलक यांनी दिग्दर्शित केली आहे. याच्यामध्ये प्रतीक गांधी आहे, दिवेंदू आहे, सायमी खेर आहे, जितेंद्र जोशी आहे. त्याच्यानंतर ग्राउंड झिरो नावाची माझी फिल्म आहे, ती पण रिलीज होईल. ही पण हिंदी फिल्म आहे. मी एक मराठी फिल्म केली आहे जीची अनाउन्समेंट आत्ताच झाली, बोल बोल राणी. ती पण कधीतरी पुढे मागे रिलीज होईल. गुलकन नावाची फिल्म मी केली आहे विथ सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. अरे वा. तर तीही एक खूप काय म्हणूया क्यूट मजेशीर अशी एक फिल्म आहे. ती पण भेटीस येईल. वेबमध्ये पण मी खूप इंटरेस्टिंग काम केलेलं आहे. मी आदित्य सरपोतदार बरोबर एक वेब सिरीज केली ज्याचं नाव प्रतिपश्चंद्र आहे.
ती पण एका वेगळ्याच झोनची किंवा वेगळ्याच जॉनरची वेबसिरीज आहे, ती लोकांच्या भेटीला येईल. ही पण हिंदी वेबसिरीज आहे. डब्बा कार्टेलसाठी मी शूट आत्ताच रॅप केलं आहे, त्याच्यामुळे आय थिंक पुढच्या वर्षी डब्बा कार्टेल पण रिलीज होईल, जी की अजून एक हिंदी वेबसिरीज आहे. खूप बरंच काम आहे बॅक टू बॅक सई. खूप काम करून ठेवलंय, पण ते Yes. खूप रिलीज झाल्या नाही आहेत गोष्टी, त्याच्यामुळे असं वाटेल की खूप काम आहे, पण हे ओव्हर द इयर्स केलेलं काम आहे. ते बाहेर यायची मी आतुरतेने वाट पाहते. येस, आणि एक्साइटमेंट आहे तुझ्या नव्या कामांची, तुझ्या नव्या लुकची आणि या सगळ्या प्रयोगांची. सई, थँक्यू सो मच, तू वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट तुला. अशाच छान छान प्रोजेक्ट्स करत राहा आणि इथे येत राहा गप्पा मारायला. ऑल द बेस्ट. थँक्यू दर्शना, थँक्यू.